या कार्यकर्ता बैठकीला आल्या। ही जाहीर सभा नाही, प्रचार सभा नाही, तर कार्यकर्ता बैठक आहे। त्यामुळे आपल्याला काही विचार करायचे आहेत। विचारांची सुरुवात, विचारांची लढाई, जे काय आपल्याला करायचं, जे राहुल साहेब म्हणाले की डिबेट आहे, ती डिबेट कशी करायची आहे, एकूण आपल्या पुढच्या 18 दिवसांचं नियोजन कसं करायचं आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला एक लढाई जिंकता येईल याचं आपल्याला नियोजन करायचं आहे। म्हणून मी आता मुद्दाम पहिल्यांदा उभा राहिलो की याचा अर्थ असा की मग आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सूचना करायच्या आहेत। कोपरी पाचपाखाडीमध्ये जेव्हा माझी उमेदवारी काल संध्याकाळी या सुमारास जाहीर झाली, याचा अर्थ असा आहे की बाळासाहेब जे स्वप्न बघत आहेत, प्रत्येक जातीच्या आणि प्रत्येक धर्माच्या प्रत्येक व्यक्तीला आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे। ही सत्ता जी आहे, ज्याच्यापासून वंचित राहिलेले लोक आहेत, विकासापासून वंचित राहिलेले लोक आहेत, न्यायापासून वंचित राहिलेले लोक आहेत, त्यांना आपण पुढे आणायचं आहे, हे स्वप्न आहे। आणि त्यात मराठा समाज देखील, या देशामधला, महाराष्ट्र राज्यामधला मराठा समाज देखील वंचित आहे। याचं हे द्योतक आहे की मराठा समाजाच्या उमेदवाराला, म्हणजे मला, त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। आतापर्यंत मराठ्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे, आता ते पेशवाईकडे चाललेलं आहे, आज ब्राह्मणांच्या हातात सत्ता आहे। पण या देशामध्ये विकास कोणाचा झालेला आहे, तर फक्त ब्राह्मण समाजाने आपला विकास केलेला आहे। ते आज इथे नसले तर अमेरिकेत बसलेले आहेत। तेव्हा जो 93% समाज आहे देशामधला, 93% समाजाकडे फक्त 7% संपत्ती आहे, म्हणजे संपत्तीपासून वंचित राहिलेला आहे। त्याचं कारण असं आहे की तो शिक्षणापासून पण वंचित आहे आणि न्यायापासून पण वंचित आहे, संधीच नाही। अशा त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, तो सत्तेत यायला पाहिजे। हे जे स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आलेली आहे। आणि ती जबाबदारी जेव्हा माझ्यावर येते ती सगळ्यांवर, आपल्यावर आलेली आहे की आपल्याला बाळासाहेबांचं स्वप्न, जे बाबासाहेबांनी आधी पाहिलं होतं, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे। आणि मग हे आपलं सगळ्यांचं स्वप्न झालेलं आहे। त्यामुळे मला इथे एका जबाबदारीने उभं राहायचं आहे, जबाबदारीने लढाई पुढे न्यायची आहे। आणि या जबाबदारीचं आपल्याला भान असलं पाहिजे। आणि हे आपण नुकतंच केलेलं आहे, असं नाही की आपण करू शकत नाही। मल्लिकार्जुन पुजारी यांच्या प्रचारासाठी जेव्हा आपण घरोघर फिरलेलो आहोत, त्याच्यातून एक मोठी क्रांती आपण घडवली आहे। 50,000 मतं, 50 पेक्षा जास्त, किती मतं मिळाली? 53,000, 47,000। ही जी मतं मिळालेली आहेत, ही आपल्या सगळ्या मेहनतीचं फळ आहे। म्हणजे आम्ही जेव्हा भिवंडीमध्ये डॉक्टर अरुण सावंतांचा प्रचार करत होतो, वंचित बहुजन आघाडीच्या भिवंडीचे उमेदवार, आम्ही खूप मोठी ताकद लावली होती। मोठा उच्च शिक्षित उमेदवार, विद्यापीठाचे प्रकुलगुरू राहिलेले असे डॉक्टर अरुण सावंत, जे जागतिक शास्त्रज्ञ आहेत, असा एवढा चांगला उमेदवार असून देखील त्याला जितकी मतं मिळाली नाहीत किंवा त्याच्या तुल्य बळ अशी मतं आपण ठाण्यामध्ये मिळवून दाखवलेली आहे। जिथे ठाण्यामध्ये तर आपलं खूप विस्कटलेलं असं मतदारसंघ आहे, म्हणजे बेलापूर ऐरोली पासून तर अगदी मीरा भाईंदर पर्यंत हा जो मतदार आहे, अशामध्ये आपण जे मतदान 50,000 पर्यंत खेचून आणलेलं आहे, या उभयसाठी हे कार्यकर्त्यांचं यश आहे। आणि हे जर कार्यकर्त्यांनी यश मिळवलं असेल छोट्याशा मेहनतीने, तर आपण जर नीट मेहनत केली, आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे की आपण जर नीट प्लॅनिंग केलं, नीट नियोजन केलं, तर आपण खूप अधिक मतं मिळवू शकतो। आणि खूप अधिक मतं मिळवू शकत नाही तर इथे जिंकण्याचं सुद्धा संधी आपल्याला मिळालेली आहे। मी तुम्हाला थोडक्यात एक कारण सांगतो, मग आपण विषयावर येऊया। कालच जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली, तेव्हाच ठाणे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती झालेली आहे। तुम्हाला काय वाटतं, युती झाली म्हणजे त्याची वाढली का कमी झाली? काय वाटतं तुम्हाला? कमी झाली। वाढली का कमी झाली? कमी झाली का? दोघे जण एकत्र आलेत ना, म्हणजे ताकद वाढते असं म्हणतात ना। पण जर शिवसेना आणि भाजपाची युती झालेली आहे, हे लोकसभेत घडलेलं आहे, तुम्ही लिहून ठेवा, आहेत त्यातल्या कमीत कमी 70-80 जागा पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे, ईव्हीएम ची मदत घेणार आहे, आणि 50 ते 70-80 उमेदवार पडणार आहेत। आणि त्यातला हा एक हिरा जो इथे त्यांना वाटतो ना, दाढी, एकनाथ शिंदे,
हा त्यांचं पहिलं टार्गेट असणार आहे, लक्षात ठेवा. कारण एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे, मी एकदम स्पष्ट बोलणारा माणूस आहे, आदित्य ठाकरे यांची स्पर्धा एकनाथ शिंदेची आहे. इथे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ठाण्यामध्ये नेत्यांचे खून झालेले आहेत, लक्षात ठेवा. लिहून ठेवा तुम्ही. आज एकनाथ शिंदे यांचा राजकीय खून ठाण्यामध्ये होणार आहे आणि तेव्हा ताकद कोणाला देणार आहे? आपल्याला ताकद मिळणार आहे. याची जी बंडखोरी होईल, जी काही मदत होईल ती आपल्याला होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार याच्यात निघू शकतो, येऊ शकतो, हे पहिलं डोक्यात ठेवून. राजकीय हारागिरी याला म्हणतात. आणि म्हणून पहिल्याच दिवशी, पहिल्याच सभेमध्ये, पहिल्याच जे जमलेले कार्यकर्ते आहेत त्यांना मी हे सांगतो की विजय होऊ शकतो. कठीण आहे पण शक्य आहे. हे पहिलं डोक्यात टाका की आपल्याला जिंकायचं आहे. आणि संख्येवर मला अजिबात भय वाटत नाही राजाभाऊ. किती पण लोक असू देत, आपण जिंकू शकतो. बाळासाहेब देखील, बाबासाहेब आंबेडकर देखील निवडणूक हरलेले आहेत, पण त्यांनी जी जिंदगी आपल्याला दिलेली आहे त्याच्यात त्यांनी विजय दिलेला आपल्याला. आपण नेहमी विजयाने, आपण मोठ्या उत्साहाने आणि उमेदीने बाबासाहेबांचं नाव घेतो. त्याचं कारण असं की त्यांनी आपल्याला जिंदगी दिलेली आहे. आपण एक जिंदगी इथे देत आहोत. आपण एका विचाराला ताकद देत आहोत. आपण एक विचार इथे प्रबळ करत आहोत. त्यामुळे संख्या कमी असली तरी चालेल, आपण कसे काम करतो. आणि इतिहासामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत. कमी संख्येने देखील सैन्याने, इतिहासामध्ये एक मोठी घटना आहे ज्याच्यामध्ये हत्तीच्या पोटात राहून सैन्य घुसवलं होतं. आपल्याला असं सैन्य आपल्याला जनतेमध्ये घुसवायचं आहे. किल्ल्यामध्ये प्रचंड संख्येने विरोधकांचं सैन्य आहे. हत्तीच्या पोटात जाऊन सैनिक किल्ल्यामध्ये शिरलेले आहेत आणि त्यांनी ते सैन्य कापून काढलेलं आहे. शिवाजी महाराज ज्यांनी हे स्वराज्य आपल्याला, जे त्यांचं स्वप्न आहे स्वराज्य स्थापन करायचं, काम करणारे, पोट उपाशी असलं तरी काम करणारे लोक आहेत. ही आपली ताकद आहे. ही बाळासाहेबांची ताकद आहे. ही आपल्या आंबेडकरी चळवळीची ताकद आहे. खरं तर आपण ही सभा उशिरा केली म्हणून, नाहीतर कुठल्याही सभेची सुरुवात मी आंबेडकरी चळवळीतल्या गाण्यांनी करतो. अण्णाभाऊ साठे असतील, नाहीतर लोकशाही वामनराव कर्डक असतील, यांच्या गाण्यांनी मी गाण्याची सुरुवात करतो. आणि त्यामुळे ते कडवं फक्त मी म्हणतो, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे याचा आपल्याला अंदाज येईल. हे गाणं मी नेहमी म्हणतो. आज साथ देऊ नका, मी एकटाच म्हणतो, कारण या गाण्यामध्ये मला एक स्फूर्ती मिळते काम करण्याची. मी जे काही 35-40 वर्ष या सामाजिक चळवळीमध्ये काम केलेलं आहे, ह्या गाण्याची ती स्फूर्ती आहे. आणि याच्यामध्ये मी सगळ्यांची आठवण करतो. बुद्ध, कबीर, भीमराव फुले या भूमीवर जन्मले. बुद्ध, कबीर, भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारणी सखये पायी. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारणी सखये पायी. देवाच्या नावावर जे करती छू मंतर. देवाच्या नावावर जे करती छू मंतर. ते भरती आपुली खर ग शेजारणी सखये पायी. हे सूत्र आहे जीवनाचं. जे आपल्याला फसवतात ते आज सत्तेवर आहे. आणि त्यामुळे हे जे फसवणारे लोक आहेत त्यांनी सत्ता हातात घ्यायची, हे आपलं प्रचाराचं सूत्र आहे. हे आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. लोकसभेत त्याची सुरुवात झालेली आहे. विधानसभेत त्याला आपल्याला एक अंजाम द्यायचा आहे. या विधानसभेमध्ये बाळासाहेबांचे जर 50 सैनिक निवडून आले तर मी सांगतो, महाराष्ट्रात सुरू झालेली क्रांती ही पूर्ण उत्तर प्रदेशामध्ये आणि खाली केरळपर्यंत, तामिळनाडूपर्यंत पोहोचणार आहे. आपलं स्वप्न फक्त महाराष्ट्राचं नाही, आपलं स्वप्न देशाचं आहे. एकदा हे स्वप्न कांशीरामांनी दाखवलेलं आहे. कांशीरामांच्या नंतर आता जो कोणी या देशाला वाचवणार आहे तो आज बाळासाहेब आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे सैनिक म्हणून आपण ही प्रतिज्ञा घेऊया की सैनिक म्हणून आम्ही कमी पडणार नाही. जे ज्योतिबा फुलेंनी दाखवलेलं स्वप्न आहे, जे बाबासाहेबांनी दाखवलेलं स्वप्न आहे, ते आपल्याला पार पाडायचं आहे. हे झालं माझं प्रास्ताविक. त्यामुळे विजयाची आपल्याला खात्री आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हे कसं करायचं याच्यावर मी थोडं बोलतो. गेले 3 रविवार आम्ही ठाण्यामध्ये वेगवेगळ्या लोकांबरोबर बोलतो आहोत. इथे सुभाष देसाई बसलेले आहेत, नागराज बोरसे साहेब बसलेले आहेत, गौतम गायकवाड साहेब बसलेले आहेत.
हेमंत शर्मा भ्रष्ट महापालिका आहे. ठाणे महापालिकामध्ये एक मोठी भ्रष्ट युती काम करते. त्याच्यामध्ये ठेकेदार आहेत, त्याच्यामध्ये अधिकारी आहेत आणि त्याच्यामध्ये हे निर्लज्ज नेते देखील आहेत. गेल्या 15 वर्षामध्ये हा भ्रष्टाचार एकदम टिपेला पोचलेला आहे आणि आता टक्केवारीचं राजकारण चाललेलं नाही आहे. आता टक्केवारीच्या पुढे मजल गेलेली आहे. जेवढे पैसे म्हणजे 100% भ्रष्टाचार झालेला आहे सुरू. म्हणजे तुम्हाला या एकनाथ शिंदेंचंच प्रकरण सांगायचं तर, आणि त्याच्यावर माझी कोर्टात केस चालू आहे. मी हे तुम्हाला का सांगतोय की लढाई आधीपासून सुरू झालेली आहे, आता सुरू नाही होणार आहे. या आधीपासून लढाई सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदे इकडचा दादा मानला जातो. महापालिकेचं त्याच्यावर वर्चस्व असेल तर ते वर्चस्व कमी करण्यासाठी ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये इथे सुभाष तायडे बसलेले आहेत, सुभाष देसाई बसलेले आहेत, अजून कोण होतं खत्री तर नव्हते. आम्ही महापालिकेच्या या मागच्या इलेक्शन मध्ये 13 लोक उमेदवार आम्ही लढाईला उभे केले होते. रामेश्वर बच्चाते कुठे गेले? हा, बच्चाते साहेब इथे आहेत. आंबेडकरी जनतेने या प्रयोगाला मोठी साथ दिलेली आहे. आमच्या एकूण 13 उमेदवारांमध्ये 6 उमेदवार हे आंबेडकरी जनतेने दिलेले आहेत, आंबेडकरी चळवळीने दिलेले आहेत. आणि हे 13 उमेदवार आमचे शिलेदार आहेत. आणि ती लढाई सुरू झाली याच्यासाठी की ठाणे महापालिकेतला भ्रष्टाचार जर कमी करायचा असेल तर चांगल्या लोकांना आपल्या ठाणे महापालिकेत पाठवायचं आहे. आणि त्या विचाराने आम्ही जे सुरू केलेलं आहे, एकनाथ शिंदेचं मी उदाहरण देत होतो. कोपरीमध्ये आपलं जे कांदळवन आहे, अण्णाभाऊ साठेंची व्यायामशाळा आहे, उद्यान आहे त्याच्या समोरचं, तिकडे एक व्यायामशाळा होती. रस्त्यावर बनवतात ना व्यायामाचं जे साहित्य असतं तसं व्यायामशाळा बनवलेली आहे. रस्ता मोठा करण्याच्या नावाखाली ती व्यायामशाळेचं सगळं सामान चोरून घेऊन गेले आणि ते कांदळवन पण नष्ट केलं. आणि त्याच्यानंतर ज्यांच्या निधीतून ही व्यायामशाळा बांधली होती त्या व्यायामशाळा पुन्हा बांधण्यासाठी आणि जे अण्णाभाऊ साठेंच्या यांनी केलेलं आहे. त्यामुळे मी म्हणतो 100% भ्रष्टाचार. म्हणजे एक पैसा पण खर्च करायचा नाही, फक्त योजना मंजूर करायची आणि योजना मंजूर झाली म्हणून रिपोर्ट बनवायचा. जिल्हाधिकाऱ्यांनी पण याच्यावर दुर्लक्ष केलं. सगळे दुर्लक्ष केलं, सगळे एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. एकमेकांमध्ये तेरी भी चूक मेरी भी चूक, हम सब मिलकर बाट खाएंगे हे आपण सगळं ऐकतो. आता ते ओपन सिक्रेट राहिले नाही. त्यामुळे ही लढाई सुरू झालेली आहे. त्याच्या पुढची लढाई म्हणजे ज्याच्यावर त्यांना मोठी सभा घ्यावी लागली एकनाथ शिंदे यांना. किसन मध्ये शनिवारी जाहीर सभा घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांचं वाक्य काय होतं? लोकांना घरं मिळू नये म्हणून क्लस्टरला विरोध करणाऱ्या नतद्रष्ट मंडळींना सडेतोड उत्तर देण्यासाठी जाहीर सभा. विरोध करणारे नतद्रष्ट कोण आहे? इथे उभे आहेत ते उन्मेष बागवे, संजीव साने जे आता येणार आहेत ते, अनिल शाहीग्राम. हे ठाणे मत जागरण अभियानाने पहिल्या दिवसापासून क्लस्टरला विरोध केलेला आहे. क्लस्टरला विरोध याच्यासाठी नाही की गरिबांना घरं मिळू नयेत म्हणून, क्लस्टरच्या मुळे फक्त बिल्डर लोकांचा आणि नेत्यांचा फायदा होणार आहे अशी ती योजना त्यांनी बनवलेली आहे. लोकांना घरं मिळण्यासाठी 10-10 वर्ष. मुंबईतला 2001चा प्रोजेक्ट अजून झालेला नाही कम्प्लीट क्लस्टरचा, आणि हे इथे क्लस्टर आणतात. लोकांना देशोधडीला लावणारे, रस्त्यावर आणणार आहेत आणि त्यांना रेंटलमध्ये पाठवणार. रेंटलमध्ये आपले काही कार्यकर्ते आहेत इथे. गरिबांची घरं लुटून खाऊन सरकारी जमिनीवर बिल्डरांना देऊन त्याच्यावर जे बंगले बांधायचे आणि विकायचे आणि त्याच्यातून नफा कमवायचा आहे. एका क्लस्टरमध्ये म्हणजे 2.5 एकरची जागा असेल, 1 हेक्टर, त्याच्यामध्ये 200 करोडचा नफा आहे. 200 करोडचा असा 13,000 करोडचा नफा टोटल जे 44 प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आम्ही विरोध करतो आहोत. जर लोकांना घरं द्यायची असतील तर मोठी घरं द्या, मालकीची घरं द्या. त्याच्यासाठी अग्रीमेंट करा ज्याच्यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्याची सही असेल. रेरा कायद्याखाली करा. ज्यांचं घर 300च आहे त्यांना 300चं घर मिळालंच पाहिजे, 323चं. पण ज्यांचं घर 500चं आहे, 600चं आहे, त्यांना काय? त्यांना 323च्या खुराड्यात बसवणार चालणार नाही. ज्यांचं घर 600चं आहे त्यांना 600चं मिळालं पाहिजे. ज्यांचं दुकान 200 स्क्वेअर फूटचं त्यांना 200 स्क्वेअर फूटचं दुकान मिळालं पाहिजे. व्यापारी, गरीब जनता, भाडेकरू हे सगळे आता आमच्याबरोबर येत आहेत. त्यामुळे किसन नगरमध्ये ही लढाई त्यांनी जे खोटं बोलले त्या दिवशी 17 तारखेला की तत्वता मंजुरी मिळालेली आहे, त्याच्यावर आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं यांना मंजुरी वगैरे काही मिळालेली नाही, मतांचं राजकारण करतायत. हा मुद्दा आपल्याला पुढे न्यायचा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला क्लस्टर आम्ही समजावून सांगू. क्लस्टरमध्ये काय गोंधळ आहे, काय भ्रष्टाचार होणार हे आपण समजावून सांगू. आणि घराघरात जाऊन जिथे जिथे क्लस्टर होणार आहे, आपल्या कोपरी पाचपाकडीमध्ये जवळपास 8 विभागांमध्ये हे क्लस्टर होणार आहे. लोकमान्य नगर आहे, त्याच्यामध्ये
श्रीनगर, किसननगरचे 2-3 भाग आहेत, भवानीनगर आहे, संभाजीनगर आहे, इथे क्लस्टर होणार आहे. त्यामुळे हे जे विभाग आहे तिकडे आपल्याला जाऊन सांगायचं आहे की क्लस्टरमध्ये तुम्हाला हा माणूस फसवणार आहे, स्पष्ट शब्दात सांगायचं आहे. तुम्हाला रस्त्यावर आणणार आहे आणि बिल्डरची धन करणार आहे. बिल्डरकडून स्वतः पैसे घेऊन तो इलेक्शन लढवतोय, तो बिल्डरचाच फायदा करून देणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण स्पष्टपणे सांगायच्या आहेत. त्याचं पत्रक तयार आहे, हे पत्रक पण आपण वाटायचं आहे. त्यामुळे आपला प्रचार एकदम स्पष्ट असणार आहे. नुसता एकनाथ शिंदे नाही, महापालिकेला आपल्याला करायचं आहे. नंदलाल समिती 2000 मध्ये ज्याची समिती बसली होती, ठाण्यातल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली होती, त्याच्यामध्ये ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे अशा अधिकाऱ्यांची आणि अशा नेत्यांची नाव आहेत, ते लोक आज राज्य करत आहेत. ते आपल्याला ओपन करायचं आहे. भ्रष्टाचारावर आपल्याला बोलायचं आहे. आणि हे सगळं बोलल्यानंतर कशाला हे बोलायचं आहे, तर ह्या सगळ्यांना आपल्याला दूर करायचं, प्रस्थापित नेत्यांना दूर करायचं आहे आणि वंचितांची सत्ता आणायची, हा मेसेज द्यायचा आहे. त्यामुळे हा झाला दुसरा भाग. आणि ही लढाई सुरू झालेली आहे. गेली 3 वर्ष आम्ही करतो आहोत, पुढे अजून 5 वर्ष चालू ठेवायची आहे. एका इलेक्शनमध्ये आपण गप्प बसणार नाही. इलेक्शन झाल्यानंतर पण आपल्याला काम करायचं आहे. आणि मी आता तिसऱ्या भागावर येतो. तिसरा मुद्दा जो आपल्याला या इलेक्शनमध्ये आहे, जो मी बऱ्याच लोकांशी बोललेलो आहे, आपल्याला महापालिका ताब्यात घ्यायची आहे. मी विधानसभा माझ्यासाठी नाही आहे, विधानसभा हरलो तरी माझी काही हरकत नाही, पण या विधानसभामध्ये 28 नगरसेवकांचे उमेदवार आपल्याला तयार करायचे आहेत. लोक उमेदवार आपण म्हणतो त्यांना. या 28 लोकांना आपल्याला ताकद द्यायची आहे. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळून हे काम करायचं, अशासाठी करायचं आहे की आपले 28 उमेदवार, त्यांच्या आता आपण मतदार याद्या देणार, त्यांना सांगा तुम्ही प्रचारात येऊ पण नका. या 28 उमेदवारांनी फक्त एकच करायचं, त्या मतदार यादीत त्यांच्या वॉर्डची जी मतदार यादी आहे त्यांच्या घरी जायचं आणि फक्त पत्रक द्यायचं आणि ओळख करून द्यायची. हे 28 उमेदवार आपला स्वतःचा प्रचार करतील आणि ते फक्त ठाण्यातल्या भ्रष्टाचारावर बोलतील. ते फक्त एवढंच सांगतील की ठाण्यातला भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आम्ही लढाई करतो आहोत. आणि हा प्रचार जेव्हा ते करतील त्याच्यातून त्यांची स्वतःची एक ओळख तयार होईल त्या वॉर्डमध्ये. आणि हे 28 उमेदवार पुढच्या 2 वर्षामध्ये मेहनत करतील. पुढच्या 2 वर्षामध्ये कुठलं पण त्यांनी पाण्यावर आंदोलन करावं, लाईटवर आंदोलन करावं, शाळेवर आंदोलन करावं, घरांवर आंदोलन करावं, कुठल्याही प्रकारचं आंदोलन करावं, त्याला आपण सगळे साथ देणार आहोत. सगळी वंचित जनता साथ देणार आहे, सगळे वंचित कार्यकर्ते त्यांना साथ देणार आहेत. आणि ते जेव्हा 28 उमेदवार स्वतःचा 2 वर्षाचा प्रचार करतील, पुढच्या इलेक्शनमध्ये त्यांना आपण साथ देणार. आपले हे 28 उमेदवार आपण आज म्हणजे या इलेक्शनमध्ये आपण डिक्लेअर करतो आहोत. हे 28 उमेदवार निवडून येतील, ही जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे. इथे 28 असतील, ठाण्यामध्ये नागराज बोरसे साहेब आहेत, तिकडे समजा 35-36 असतील, कळवा मुंब्रामध्ये आहेत, तिकडे काय 32 असतील, ओळा माजिवड्यामध्ये आहेत, तिकडे काय अजून 27, 24, 28 असतील. हे उमेदवार आपण वाटून घेतलेले आहेत. नागराज बोरसे पुढच्या 28 उमेदवारांना तयार करतील, मी स्वतः पुढच्या 28 उमेदवारांना तयार करेन, कळवा मुंब्र्याचा उमेदवार 28 उमेदवारांना तयार करेन, ओळा माजिवड्याचा उमेदवार 28 उमेदवारांना तयार करेन. जर ह्या 28 उमेदवारांनी प्रचार केला, मी जिंकेन पण. आणि माझ्यापेक्षा जास्त ते जिंकतील, कारण त्यांना आंदोलन करावं लागेल, मोर्चा काढावा लागेल. आम्ही आहोत त्यांच्या पाठीमागे, बाळासाहेब आहेत त्यांच्या पाठीमागे. मी तुम्हाला सांगतो, याच्यावर जरा विचार करा. आपल्याला प्रचाराचं काय करायचं, कशासाठी हा प्रचार करायचा आहे याचा विचार करा. काल सुनील गायकवाड म्हणून एक कार्यकर्ते आमच्याबरोबर होते, कळव्यात राहणारे. त्यांच्यावर बोलता बोलता आम्ही अजून 4-5 म्हणजे कार्यकर्त्याकडे एवढ्या आयडिया असतात, त्या सगळ्या आयडिया आपल्याला वेगळ्या पद्धतीने प्रचार करायचा आहे. सुनील गायकवाड यांनी 2-4 आयडिया मला दिल्या. त्यांनी मला आनंद दिघेंची आठवण सांगितली की आनंद दिघेकडे आम्ही कसं गेलो, त्यांनी आम्हाला कशी मदत केली. आनंद दिघेचा हा चेला आहे ना, त्याचा शिष्य आहे ना. कालच्या सभेमध्ये, शनिवारच्या सभेत त्याने सांगितलं, आनंद दिघे साहेब माझ्या घरी आले आणि म्हणाले आता तुझ्या समाजासाठी तुला काम करायचं आहे. आणि मी उभा राहिलो आणि मी आता फक्त दिघे साहेबांचं काम पुढे नेतोय. दिघे साहेबांचं काम पुढे नेतोय. दिघे साहेबांनी पैसा खाल्ला असेल कधी? इकडचा प्रत्येक नागरिक दिघे साहेबांची आठवण करतो. मला माहिती नाही, दिघे साहेबांना मी कधी बघितलेलं नाही, दिघे साहेबांना मी कधी भेटलो नाही, कदाचित मला त्यांचं आतलं माहिती नाही. पण त्यांनी जे काय सांगितलं त्याच्यातून मला एक आयडिया आली. मी म्हटलं, ठाण्यामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये आनंदच हरवलेला आहे. आम्हाला आनंदच होत नाही, सगळं दुःख होतं. यांचा भ्रष्टाचार बघून दुःख होतं, आमचे रस्ते बघून दुःख होतं, आमचं गढूळ पाणी बघून दुःख होतं, आमच्या शाळा बघून दुःख होतं. यांनी काय केलं 15 वर्षामध्ये? यांनी आमचा आनंद हिरावून टाकलेला आहे. आपण असं म्हणू शकतो का की ह्या 15 वर्षात यांचा आनंद, जो जनतेचा आनंद हिरावलेला आहे, तो आनंद परत आणण्यासाठी झालं. शिवसैनिक एकदम खुश होतील. शिवसैनिकांना आनंद म्हणजे देव आहे.
हा आनंद परत आणण्यासाठी मग ते त्यांना कळेल आनंदिकेचं काम कोण करतंय. कदाचित शिवसैनिक आपल्याबरोबर येतील, आपला प्रचार करायला लागतील. तर हा आनंद परत आणण्यासाठी, आपलं सुख परत आणण्यासाठी, आपल्या मुलांचं भविष्य बनवण्यासाठी आपल्याला हा प्रचार करायचा. आपल्या प्रचाराचे मुद्दे ठरवून घ्या काय करायचे. एक भ्रष्टाचाराचा मुद्दा झाला, नागरी समस्या म्हणजे गढूळ पाणी असेल, पावसाचं प्रॉब्लेम असेल, इकडचे रस्ते असतील, शाळा असतील, गटारं असतील, लाईटची बिलचं समस्या असेल, हे सगळे प्रॉब्लेम देशाचे आहेत. प्रॉब्लेम देशामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत, राज्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. ते आम्ही आमदार म्हणून निवडून गेलो तेव्हा बघू काय करायचं ते. बाळासाहेब आहेत. परवा अकोल्याच्या सभेमध्ये मागच्या आठवड्यात बाळासाहेब म्हणाले मी एकटा आहे, एकटा यांना पुरून होऊ शकतो. बाळासाहेब एकटा त्यांना लढू शकतो. आता पण लढतो, उद्या लढेल. बाळासाहेब ते बघून घेतील काय करायचं. आम्हाला ठाणं महत्वाचं आहे. आम्ही ठाण्याच्या प्रश्नावर बोलणार आणि ठाण्याच्या प्रश्नावर आपण एकनाथ शिंदेला बोलायला करायचंय. माझं मी चॅलेंज देणार आहे पहिल्या सभेत, जिथे कुठे माझी सभा होईल ही सभा मोठी घेणार नाही, मी कॉर्नर मिटिंगच घेणार. आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जाऊन मला कॉर्नर मिटिंग घ्यायची आहे. मला 2-4 माणसं माझ्याबरोबर असली तरी चालतील. मी पथनाट्य करणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणजे काम करणारा, नेता नाही आहे. मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता काम करतो. मी स्वतः पथनाट्य करणारा माणूस आहे. समजा 4 माणसं माझ्याबरोबर असतील तर आम्ही 2 जण पथनाट्य करू. आपले ठाण्यातले एक नेते आहेत राजे गायकवाड, जे आमच्या या ठाणे मतदार जागरणची सुरुवात त्यांनी केली. आणि ठाणे मतदार जागरणचं आम्ही ठरवलं की 13 उमेदवार उभे करायचे. मिटिंग झाली आणि आम्ही बाहेर येऊन पथनाट्य सुरू केलं. आम्ही दोघंच पथनाट्य करतो. ते अजून युट्यूबवर असेल, युट्यूब व्हिडिओ कुठेतरी असेल. आम्ही दोघांनी पथनाट्य सुरू केलं आणि झालं, सुरुवात झाली कामाची, प्रचाराची सुरुवात झाली. 2 कार्यकर्ते असले तरी दोघांना आपण पथनाट्य देऊ करायचं. काय करायचं ते शिकवू आपण. त्यामुळे संख्येवर जाऊ नका तुम्ही. 1-2 माणसांनी सुरू करायचं. गल्लीच्या एका टोकाला दुसऱ्या टोकापर्यंत जायचं. आपल्या हातात माईक ठेवायचा. एक छोटंसं नाटक करायचं. नाटक लोकांना आवडतं, कारण हे लोक नाटकच करतात म्हणून त्यांना निवडून देतात. जर ह्यांची नाटकं यांना आवडत असतील तर आपलं नाटक नक्की आवडेल. आपल्या नाटक आपण सांगणार की आमच्या घरी पाणी येत नाही, आम्ही सांगणार की आमची गटारं वाहतात, गढूळ पाणी येतं, आमचं शिक्षणाची पोराची वाट लागलेली आहे, फिया वाढलेल्या आहेत, रेशनवर तांदूळ मिळत नाही. जे काय असेल ते आपण प्रॉब्लेम आपण सांगू. लोकांचे प्रॉब्लेम बोला. लोकांनी मतं नाही दिली ते चालते, पण लोकांचं चक्र सुरू होईल. बस आपल्याला हे चक्र चालू ठेवायचं आहे आपल्या महापालिकेच्या निवडणुकांपर्यंत. त्यामुळे मला या विधानसभेमधून 28 उमेदवार इकडून तयार करायचे. जे कोणी पुढे येतील त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांनी प्रचार करायचा नाही, त्यांनी ते उद्या मिरवणुकीत नाही आले तरी चालतील. जे आपण अर्ज भरण्यासाठी मिरवणूक घेतो ना, त्या मिरवणूक नसली तरी चालेल. मी एकटा जाऊन अर्ज भरेल, काही हरकत नाही. आपण एक-एकट्याने लढाई करायची. बाळासाहेब जर म्हणतात मी एकटा यांना लढू शकतो, कशाला आपल्याला मिरवणूक पाहिजे. संख्येवर जाऊच नका. आले 200 लोक तर ठीक आहेत, आले 1000 लोक तर ठीक आहेत, पण एकटे पण आपण लढाई करू शकतो. आणि म्हणून म्हणतो मी, जर आपल्यातला एक आमदार जर निवडून आला, येणार तर 50 आहेत, एक आमदार जर निवडून आला तरी तुम्ही सगळे आमदार होता. कारण आपला आमदार बंगल्यात राहणारा नाही, आपला आमदार वस्तीत राहणार आहे. तो वस्तीत राहणार असल्यामुळे तो सगळ्यांशी संपर्क ठेवून राहील. एकनाथ शिंदे इकडे म्हणतात आम्ही की तुम्ही मला आमदार केलं, आमदारकी माझ्यासाठी मोठी नाही, पण इकडचं घर सोडून तिकडे बंगल्यात राहायला गेले ना, हे आपल्याला दाखवायचं आहे. जेव्हा जेव्हा एखादा नेता, एखादा कार्यकर्ता आमदार होतो, त्याच्या गाड्या किती मोठ्या होतात, 5 वर्षात किती संपत्ती होते, हे सगळं आपल्याला दाखवायचं आहे. लोकांना हे माहिती आहे, असं नाही म्हणत की लोकांना हे माहिती नाही, लोकांना हे माहिती आहे. पण आपल्याला काय सांगायचं आहे, आम्ही हा विचार करतो. याच्यामध्ये लक्षात घ्या, ठाण्यामध्ये आपण 3 उमेदवार देतोय. एक तिसरे उमेदवार जे त्यांचं नाव चर्चेमध्ये ते इथे आलेले आहेत, हे वकील आहेत पेशाने, ॲडव्होकेट किशोर दिवेकर, ओळा माजिवड्यामधून यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो आहोत. आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत, कांशीराम यांच्या तालमीत तयार झालेले आहेत, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे आहेत, बाबासाहेबांचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारे आहेत. त्यामुळे एक ॲडव्होकेट आहेत, नागराज बोरसे सरकारी अधिकारी आहेत, आणि मी पेशाने मेकॅनिकल इंजिनियर आहे. ज्यांना सरकारी कामाचा अनुभव आहे, ज्यांना हे सगळं कसं बनतं, घरं कशी बनतात, मशीन कसे बनतात, रस्ते कसे बनतात याचा अनुभव आहे, आणि ज्यांना कायद्याची लढाई लढायची, असा एक त्रिकूट आपल्या समोर आहे. सर्वात जास्त चांगले सुशिक्षित उमेदवार वंचित बहुजन आघाडी दिलेले आहेत. वंचित जनतेचं प्रतिनिधित्व करणार आहेत. वंचित जनता त्यांना निवडून देणार आहे, कारण आपल्याला स्वराज्य आणायचं आहे. त्यामुळे हे सगळं झालं. आता बोलणं झालं, कसं करायचं झालं, काय करायचं झालं.
आता आपल्याला सिन्सिअरली म्हणजे माझ्या ज्या काही कल्पना आहेत त्या आपल्या सगळ्या कल्पना आपण करूच. एकच करायचं आहे, मोठा शो करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही खूप लोक 10,000 लोक आलेत आणि मोठा डीजे वाजवतायत, डीजे म्हणतात ना, डीजे वाजवतायत, नाचतायत लोक, हे करायची गरज नाही. आपला प्रचार साधेपणाने करायचा, पण घराघरात जाऊन करायचा. मी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता होतो. दिल्लीमध्ये 2014 मध्ये आम्ही प्रचाराला तिकडे गेलो होतो. 2014 मध्ये 70 पैकी 67 जागा ज्या अरविंद केजरीवालने जिंकल्या, त्यांचं एकच सूत्र होतं, घर घर जाके पर्चा बांटना है, बस. आपण जे काय पण, आणि हा मोठा भाग नाही आहे. एक वस्ती जर घेतली तुम्ही, इकडची रामनगर वस्ती घेतली ना, 2 कार्यकर्ते 4 दिवसात सगळ्या घरात जाऊ शकतात का? जातील का? शक्य आहे का? 2 कार्यकर्ते, प्रत्येक विभागामध्ये 2 कार्यकर्ते. मी ऑलरेडी यादी बनवलेली आहे. सुभाष ठाकरे इथे बसलेले आहेत, जे कॅम्पेन मॅनेजर आहेत. राजाभाऊ चव्हाण आहेत, जे कॅम्पेन मॅनेजर आहेत. या दोघांनी त्या याद्या बनवायच्या आहेत. ठीक आहे. किसन नगर सुनील कांबळे, भीमनगर या ABCD जे काय असेल ते 2-2 कार्यकर्त्या जोड्या बनवायच्या आहेत. या 2-2 कार्यक्रमामध्ये एक नगरसेवक असेल, भावी नगरसेवक असेल, एक कार्यकर्ता असेल. हे यांनी फक्त घरात जाऊन, म्हणून मिरवणुका नको काढूया बाहेर, ताकद दाखवूया नको, छुपा प्रचार करूया, छुपा प्रचार. गनिमी काव्याने आपण लढाई जिंकूया. तर 50 कार्यकर्ते असले तरी खूप झाले. 50 कार्यकर्ते हा एवढासा एरिया आहे. हा एवढ्या एरियामध्ये सहजपणे पुढच्या 5-10 दिवसामध्ये घरी जाऊ शकतात. पुन्हा पुढच्या 5-10 दिवसांनी, 10 दिवसानंतर पुन्हा उरलेल्या 5-6 दिवसामध्ये आपण प्रचार करू शकतो. फक्त याचं प्लॅनिंग होणं गरजेचं आहे. संजीव सने आलेले आहे, या सर मार्गदर्शक. एक खुर्ची घ्यायची. तिकडे घ्या तुमचं. आता मी ज्याचा उल्लेख केला, इथे एक वकील आहेत, एक सरकारी अधिकारी आहेत, मी इंजिनियर आहे. इंजिनियर हा नेहमी काहीतरी बनवतो, एकतर मशीन बनवतो किंवा बंगला बनवतो, आणि ते आधी त्याला प्रत्यक्षात मनामध्ये बनवावं लागतं. एकदा मनामध्ये आयडिया आली की हा बंगला असेल, मग त्याच्यावर असं छप्पर असेल, मग त्याचा दरवाजा इथे असेल, मग त्याला कागदावर बनवावं लागतं आणि मग ते प्रत्यक्षात येतं. म्हणजे एक स्वप्न आपण 3 वेळा बघतो, तसं मी हे स्वप्न बघतो आहे. आणि म्हणून माझं प्लॅनिंग, ह्याच्यावर माझा भरोसा आहे. प्लॅनिंग केलं तर कुठलीही लढाई, कुठलंही जे युद्ध असते आपल्याला जिंकता येईल. प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि म्हणून आता राजाभाऊ म्हणाले, पत्रकं आली, काल नाव जाहीर झालं आणि पत्रकं तुमच्यासमोर हजर आहेत. घराघरात जाऊन पत्रकं वाटायला सुरुवात करा. का? याचं कारण गेली 10-12 दिवस त्याचं प्लॅनिंग चालू होतं. उद्या आपल्याला चांगली व्हिजिटिंग कार्ड मिळतील, माझं नाव असलेलं आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा असलेला कार्ड आपण बनवलेला आहे, व्हिजिटिंग कार्ड. प्रत्येकाच्या हातात ते व्हिजिटिंग कार्ड द्या, प्रत्येकाला एक पत्रक द्या. अजून याच्यामध्ये वेगळं पत्रक आपण बनवू, कारण हे पत्रक आम्ही जो काय विचार केला होता त्यांनी बनवलं ते बरोबर नसेल मला माहिती आहे. आता राजाभाऊ असू, जयवंत बैले सर बसतील, गौतम गायकवाड सर बसतील, आम्ही जरा अजून ते जास्त अट्रॅक्टिव्ह करू. आता त्याच्यामध्ये जे काय कमीपणा असेल तो समजून घ्या, पण लोकांसाठी उद्यापासून आपण घरात जायला सुरुवात करू शकतो. आपल्याला ही तयारी आता करायची आहे. तेव्हा मी म्हटलं तसं हे प्लॅनिंग आम्ही 1-2 दिवसामध्ये बसून करू. पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला एकच प्लॅनिंग करायचं आहे, आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण हे करू शकतो का ते बघा, याच्यावर विचार करा. कसं वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं? जर तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं तर त्याची बातमी होते, लोकांना नजरेत येतं आणि तिथे तुम्ही अर्ज जिंकता. सगळं नेहमी करता तसंच केलं तुम्ही तर तुम्ही ठीक आहे, त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये फरक काय राहिला? तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं. तर आपली उद्या अर्ज भरायचा का, परवा अर्ज भरायचा का, 13वा अर्ज भरायचा हे आपण ठरवा. अर्ज भरून तयार आहे, फक्त 10 लोकांच्या सह्या बाकी आहेत, बाकी अर्ज तयार आहे, ॲफिडेव्हिट तयार आहे, त्याला जे काय पत्र लावावं लागतं ते सगळे पत्र तयार आहेत. उद्या सकाळी जरी जायचं म्हटलं तर आपण लगेच जाऊ शकतो. 10 लोकांना फक्त सह्या कराव्या लागतील. तर आपल्याला पहिली ते 2 दिवसाची तयारी करायची आहे, ती आपण हे अर्ज कसा भरायचा याच्यावर तुमच्या आयडिया द्या.
आणि त्याच्यानंतर तोपर्यंत 2 दिवसात बसून राजाभाऊ आणि सुभाष ठाकरे बसून हे सगळं बनवतील. कोणाकडे काय जबाबदारी द्यायची, कोणी काय करायचं. एक पथनाट्याची आपली टीम येणार आहे, ते पथनाट्य त्यांच्याबरोबर फिरायचं का पथनाट्याची टीम वेगळी फिरेल आणि आपण आपला प्रचार वेगळा करायचा, हे सगळं बोलूया. आता आपण तुमच्या आयडिया असतील त्या द्या, प्रत्येकाने येऊन बोला काय वेगळं काय सांगायचं असेल, पण आयडिया वेगळी असली पाहिजे. तर त्याला आयडिया म्हणतात. काहीतरी वेगळं डोक्यातून काढा, काहीतरी वेगळं आपण करूया. उद्या सकाळी आपल्याकडे टोप्या पण येणार आहेत, त्या पण ऑर्डर झाल्या. झेंडे पण येणार आहेत, मफलर पण येणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याकडे टोपी, मफलर, झेंडा, कटआउट येणार आहे. झालं, कटआउट पण येणार आहे. एक सिलेंडर आहे त्याचा, नाही बॅनर नाही, कटआउट म्हणजे सिलेंडरच्या आकाराचा आपण प्लास्टिकचा तुकडा केलेला आहे. तो असा कटआउट म्हणतात ना त्याला, प्लास्टिकचा कटआउट सिलेंडरच्या आकाराचा, त्याला आपण कापलेला आहे. त्याच्यात दोरी लावलेली आहे, ती दोरी फक्त अडकवायची, मागे सिलेंडर दिसेल सगळ्यांना. आम आदमी पार्टीचा आम्हाला सवय आहे. आम आदमी पार्टीचे सगळे लोक टोपी घालून जायचे. आम्ही जवळपास 1 वर्ष प्रचाराच्या आगे मागे टोपी घालून जायचो. कुठे पण, ठाण्यामध्ये कुठे पण गेलो टोपी घालून जायचं. टोपीवर आम आदमी पार्टी लिहिलेलं आहे. पुढच्या 18 दिवसामध्ये कार्यकर्ता जो असेल घरातून बाहेर निघाला की त्याच्या डोक्यात टोपी, वंचित बहुजन आघाडी लिहिलेली, आणि त्याच्या गळ्यात मफलर, एवढं असलंच पाहिजे. हा एक वेगळा विचार झाला. मग कुठे पण जा तुम्ही, शाळेत मुलाला सोडायला जा, टोपी आणि मफलर असलं पाहिजे. कामावर जा, गाडीत बसमध्ये बसेपर्यंत तुमच्या डोक्यात टोपी आणि मफलर असावे. अगदी कामावर जाईपर्यंत वापरत एकदमच छान. भाजी आणायला जा, टोपी आणि मफलर घालून जा. एवढं तर आपण करू शकतो. काय मोठं काम नाही. काय बोलतील, येडा आला म्हणून बोलतील, बोलू दे. येडेच लोक जर सुधारतात, येडेच लोक परिवर्तन आणतात. ही एक आयडिया झाली. अगदीच पाहिजे शक्य असेल तर एखाद्याने मागे सिलेंडर लावला आणि गेलं तरी चालेल. तुमच्यावर आहे, ते कसं करायचं तुमच्यावर आहे. पण ही लढाई बाळासाहेबांची असेल, माझी असेल का तुमची असेल, हे तुम्ही ठरवायचं आहे. उमेदवार येतोय, उमेदवार तुमच्यासमोर काहीतरी बोलतो, उमेदवार लोकांसमोर काहीतरी बोलतो, उमेदवार मतं मागतो, उमेदवार त्याचं काहीतरी स्वप्न दाखवतो, ते उमेदवाराचं असतं. उमेदवार जिंकल्यानंतर तो आमदार होतो. तुम्ही काय होता? तुम्ही मतदारच राहता, कार्यकर्तेच राहतात. अनेक आमदार नंतर पक्ष बदलतात. हे वंचितमध्ये चालणार नाही. वंचितमध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार असेल असं आपण स्वप्न बाळासाहेबांना सांगूया. म्हणजे माझ्याकडून तरी सांगणार की मला दिलेला, ज्याने ज्याने मत दिलंय तो माझा मतदार आहे, पण माझा कार्यकर्ता हा माझा आमदार आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार आहे. आणि माझं तर अजून पुढे जाऊन सांगणं आहे की माझा प्रत्येक कार्यकर्ता हा भावी नगरसेवक तर नक्कीच आहे. आमदार असेल की नाही मला माहिती नाही, पण भावी नगरसेवक तर नक्की आहे. त्याच्यातच कुठेतरी आमदार होते. हे सगळे जे झालेले आहेत आता आमदार, ते नगरसेवक होते ना. किंवा आपण ग्रामीण भागात गेलो तरी कुठेतरी जिल्हा परिषदेचे कुठले ते सदस्य असतात ना, पंचायत समिती सदस्य असतात ना, नंतर आमदार होतात ना. त्यामुळे आपल्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला आमदार करायचं आहे, त्याच्या आधी त्याला नगरसेवक करायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला हे प्लॅनिंग करायचं आहे. इथे येऊन बोला. नंतर संजीव साने आणि गायकवाड सर आपल्याला मार्गदर्शन करतील. संजीव साने हे ठाण्यामध्ये गेली 35-40 वर्ष, 40 वर्ष असेल, 50 वर्ष, 40 वर्ष सामाजिक काम करतायत. परवा झालेल्या ज्या मी किसननगरच्या सभेचा उल्लेख केला, त्याच्यात एकनाथ शिंदेंना 4 वेळा साने साहेबांचं नाव घ्यावं लागलं की क्लस्टरवर तुम्ही जी जनजागृती करताय. रामेश्वर बच्चा इथे बसलेले, त्यांनी लाईव्ह केलं ना, तुम्ही लाईव्ह केलं आणि आम्ही घरी बसून बघत होतो. साने साहेबांचं नाव घेत आहेत. का घ्यावं लागलं नाव? त्यांचं काम आहे म्हणून तसं नाव घ्यावं लागलं. त्यामुळे ते आपले या सगळ्या प्रचार मोहिमेचे प्रमुख आहेत. ते सांगतील त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. समजा तुमच्या कामाला 5,000 रुपये लागणार असेल तर साने साहेबांना भेटायचं आहे. ते तुम्हाला सगळं सांगतील. पैसा, थोडं पैशाबद्दल मी बोलतो नको, थोडं पैशाबद्दल बोलतो. माझ्याकडे पैसे खूप कमी आहेत, हे मी स्पष्ट पहिल्या सभेत सांगतो. माझ्याकडे फक्त 50,000 आहेत. मी एकदम स्पष्ट आकड्यात बोलणारा माणूस आहे आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. माझ्याकडे फक्त आता 50,000 रुपये आहेत. पण उद्या, आज बँकेचं अकाउंट माझं सुरू झालेलं आहे. उद्यापासून बँकेत पैसे यायला सुरुवात होईल. तेव्हा काळजी करू नका, पैसे मिळतील. आपल्याला लढाई करायला पोटात सैन्याच्या पोटाला काहीतरी द्यावंच लागतं ना. पोटाशिवाय सैन्य चालत नाही. सैन्य पोटावर चालतं असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला प्रचार करायला पैसे मिळतील. प्रचार करायचा सगळा खर्च होईल. कदाचित जेवायला पैसे देणार नाही, पण उपाशी पाठवणार नाही.
कदाचित बिर्याणी खायला मिळणार नाही, पण उपाशी जाणार नाही. मी असा प्रचार बघितलेला आहे. आम्ही दिल्लीमध्ये जेव्हा होतो तेव्हा आम्हाला कोणी आमच्याकडे लक्ष पण देत नव्हतं, पण इथे बसलेल्या जमुनाताई खत्री आहेत, हेमंत शर्मा आहेत, आम्ही सगळ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन प्रचार केलेला आहे. आम्हाला तर कोणी विचारत पण नव्हतं. आम्ही सकाळी उठायचो, घरातून निघायचो, जिकडे कुठे झोपायचो, कुठल्या तरी ऑफिसमध्ये झोपायचो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत कुठेतरी काहीतरी खायचो, कधी कधी उपाशी राहायचो, यायचो. आम्हाला कोणी विचारत नव्हतं. पण आमचं एक स्वप्न होतं की आम आदमी पार्टीला सत्ता मिळाली पाहिजे. आम आदमी पार्टीला म्हणजे सामान्य माणसाला सत्ता मिळाली पाहिजे. तेच स्वप्न आता इथे आहे. आम आदमी पार्टीमध्ये काय, वंचित बहुमतमध्ये काय, सामान्य जनतेला सत्ता मिळाली पाहिजे, वंचित जनतेला सत्ता मिळाली पाहिजे, वंचित समाज सत्तेवर आला पाहिजे, हे स्वप्न आहे. आणि वंचित समाज सत्तेवर आल्यानंतर मग तो पोटभर खाईल. मग प्रत्येकाला मग एकदा मोठी पार्टी करू आमदार म्हणून झाल्यानंतर. पण पैसा कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. संजीव साने स्वतः इथे आहेत, संदीप विचारे माझे वर्गमित्र आहेत. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकून झालेलो आहे, त्यामुळे आमचे सगळे मित्र आहेत ते इथे अमेरिकेत आहेत, नाहीतर युरोपमध्ये आहेत, नाहीतर मोठ्या मोठ्या कंपनीत डायरेक्टर आहेत, मॅनेजर्स आहेत. ते आम्हाला पैसे देतील. पैसा कमी पडणार नाही एवढं मी बघेन, पण सुरुवात जरा थोडी आपल्याला अडखळत करावी लागेल. त्याचे पैसे यायचे बाकी आहेत. तरी पण आपल्या कार्यकर्त्यांनी, ठाण्याच्या कार्यकर्त्यांनी पैसे उभे केलेले आहेत. ते पैसे उद्यापासून बँकेत यायला सुरुवात होईल. थोडं पैशावर थोडंसं आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल. पण समजा जास्त पैसे आले तर जास्त खर्च करायला पण हरकत नाही. मग आपण बिर्याणी पण खाऊया. 5व्या 6व्या दिवसापासून आपल्याला बिर्याणी पण खायला मिळेल. कारण जो काम करेल त्याला घरी उपाशी पाठवायचं नाही, एवढं तर आपण सूत्र सांभाळू. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत. प्रचाराचं सगळं साहित्य संजीव साने इथे बसलेले आहेत. इथे चेतनाताई बसले आहेत, डॉक्टर चेतना दीक्षित आहेत, त्या ठाणे मतदार जागरण अभियानाच्या सचिव आहेत. आणि अनिल शाळीग्राम बसलेले आहेत, जे ठाणे मतदार जागरण अभियानाचे अध्यक्ष होते. या तिघांवर ऑफिसची जबाबदारी. त्यामुळे सगळं सामान तुम्हाला ऑफिसमधून मिळेल. झेंडे मिळतील, बिल्ले मिळतील, टोप्या मिळतील, जे काय कमी पडेल तुम्हाला ते तिथून घ्यायचं आहे. राजाभाऊ चव्हाणांचं स्वतःचं ऑफिस आहे. कोपरीमध्ये आपण एक ऑफिस घेतो आहोत, तिथे देखील आपला सगळा सेटअप असेल. सगळ्या कार्यकर्त्यांना पाहिजे तो पुरवठा जसा मिळेल तसा पुढे पाठवायचा आहे. लढाई जिंकायची आहे, एवढं जर आपल्या डोक्यात पक्क असेल तर आपण जिंकू. आणि चांगल्या मताधिक्याने, चांगल्या फटक्याने आपण जिंकू. जो फटका बसेल ना, फटका तो सगळ्या राज्यामध्ये फटका बसणार आहे. एक लक्षात घ्या, जर एवढ्या मोठ्या मंत्र्याला, जो 2 नंबरचा मंत्री आहे, त्याला जर तुम्ही हरवलत ना, तर तुमचं नाव सगळ्या महाराष्ट्रात गाजेल. आदित्य ठाकरे ज्यांनी कधी, ठाकरे घराण्याने कधी इलेक्शन लढवली नाहीये, त्याच्यामध्ये त्यांना देखील लढत देण्यासाठी आपला ठाण्यातला माणूस उभा राहणार आहे. ठाणा हा म्हणजे ज्या शिवसेनेला ज्या ठाण्याने बळ दिलं, बाळासाहेबांच्या लक्षात राहिलं पाहिजे की वंचितला देखील पहिलं बळ जे कोणी दिलं असेल ते ठाणे महापालिकेने दिलं असेल किंवा ठाणे विधानसभेने दिलं. ठाणे विधानसभेमध्ये जर हे तुमचे 4 वाद निवडून आले तर ठाणे महापालिका देखील, जी ठाणे महापालिका शिवसेनेची म्हटली जाते, ती आपल्याला मिळेल. मी खूप जरा विस्ताराने बोललो, जास्त बोललो, पण माझी इच्छा एकच आहे की आपण इथे येऊन बोलावं की आपण हे कसं करू शकतो. पहिलं जे आपलं प्लॅन आहे की आपल्याला मिरवणूक करायची, कशी वेगळ्या पद्धतीने मिरवणूक करता येईल. 10 लोकच चालतील, पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने चालतील, किंवा काहीतरी वेगळं करूया का आपण. आता वेगळं म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो, वेगळं काय करायचं. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. वेगळं काय करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, 2 मोठ्या यात्रा मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेना प्रमुखांनी आणि यांनी काढल्या, अजित पवारांनी वेळ काढल्या. महाजनादेश यात्रा, त्यांचे रथ असतात, मोठा रथ असतो, बरोबर ना. मोठ्या ट्रकवर वगैरे किंवा बसवर वगैरे रथ बनवतात. आपण देखील एक रथ बनवणार आहोत. आपला रथ काय आहे, वंचित गरीब रथ. म्हणजे काय, आपला रथ हातगाडीवर असणार आहे. हातगाडीवर आपण आपला रथ बनवणार. हातगाडी का, ती वंचित माणसाची हातगाडी आहे म्हणून. बरोबर. त्या हातगाडीच्या 4ही बाजूला आपण आपलं बॅनर लावणार, मध्ये एक छोटा बॉक्स लावणार, त्या बॉक्सच्या दोन्ही बाजूला पोस्टर लावणार, तिथे माईक सिस्टीम असणार, त्याच्यावर आपलं गाणं चालू असेल, प्रचार चालू असेल, काहीतरी भाषण चालू असेल. ती गाडी सगळ्या रस्त्यावरून फिरणार आहे आणि सांगणारा वंचित रथ आहे. छोटा बॉक्स असेल, त्या एका बॉक्सच्या एका बाजूला, दोन्ही बाजूला पोस्टर असेल, बस झाला रथ. गरीब माणसाचा रथ, गरीब माणसाला सत्ता मिळवून देणारा रथ. अजून त्यात काहीतरी आपण करू. म्हणजे त्याचा आम्ही अजून एक विचार करतो की रात्र झाली की त्याच्यावरचा एक पडदा करायचा, वाईट पडदा, आणि तिकडे आपला पिक्चर दाखवायचा, काहीतरी फिल्म दाखवायची, काहीतरी वंचितची जी काही फिल्म तयार झाली असेल, ठाण्याची काही फिल्म तयार केली असेल ती दाखवायची. झालं ना. अजून काय प्रचार असतो. कशाला प्रचाराला पैसा पाहिजे.
गरीबाच्या प्रचाराला पैसा नसला तरी गरीब प्रचार करेल, कारण गरीब सगळीकडेच आहे. त्यामुळे या गरीब आणि वंचितांच्या या लढाईमध्ये आपण सगळे एक आहोत. फक्त तुम्ही वेगळ्या पद्धतीने काही विचार करणार असो तर आपण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढू आणि जिंकण्याचाच आपल्याला मार्ग दिसेल अशी मला खात्री आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि राजाभाऊ चव्हाणांना पुढची सूत्र घेण्याची विनंती करतो. धन्यवाद.